हे काय चाललंय काय तुमचं? काय अरे पप्पा अरे थांबा काय चाललंय? सायलेंट सायलेंट सायलेंट. अरे मी हसताय तुम्ही? काय काय घराचं पार्लमेंट करून टाकलेत. कोणीच कोणाचं ऐकत नाहीये. कोण कुणाशी बोलताय काही कळत नाहीये. हे बघ उन्हाळा सुरू झालाय म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली असं नाही. त्याच्यामध्ये एक परीक्षा नावाचा प्रकार असतो माहितीये का तुला? आणि तुमच्या पण परीक्षा असतील ना? अहो आमचा अभ्यास झालाय कधीच. अभ्यास झालाय? हो. तुला तर मी फटके मारतो. ओ गॉड काय झालंय? सार्थकच्या पप्पाने त्याला मारलं. आपने मेरी सारी इज्जत मिट्टी में मिला दी पापा. मिट्टी मिट्टी त्यात मिट्टीत घालून तुला मारतो का? त्यात मिट्टीत घालून तुला धोपटतो असा. काय चाललंय तुमचं? तुमचा शर्ट धुवायला घेतल्यासारखं काय धुताय माझ्या पोराला? हे आल्या मदर इंडिया. त्या मदर इंडियाच्या खांद्यावर नांगर होता, यांच्या खांद्यावर झारा आहे. त्या झाऱ्याने 2 रट्टे मार त्याला. अरे माझ्या मुलांनी माझी कॉलर टाईट करायची ऐवजी तो माझा गळा आवळायला निघालाय. आता तुम्हीच ठरवा त्याचं काय करायचं ते. फेस्टिवल साठीच्या फिल्म मध्ये बोलतात ना तसं काहीसं बोलताय तुम्ही. काही कळत नाहीये मला. करतो ना. लेट मी एक्सप्लेन. हा. मला एक कळत नाही ही सगळी पोरं आपल्या घरी का असतात? आपण काय प्रोडक्शन हाऊस काढलाय? काही ते ऑडिशन चालू आहेत? अरे जा ना आपापल्या घरी. तुमच्याही परीक्षा आल्या असतील ना? आम्ही परीक्षा नाही देणार कदाचित. नाही आधी परीक्षा काय नाही देणार कदाचित? काय झालंय मला सांगा सेल म्हणजे काय? सेल म्हणजे बॅटरी. हा आमच्या बायोच्या टीचर म्हणतात सेल म्हणजे पेशी. पेशी. बरं. आणि याचे हिस्ट्रीचे टीचर म्हणतात सेल म्हणजे कैदखाना. बरोबर. आणि इंग्लिशच्या मॅडम म्हणतात सेल म्हणजे मोबाईल. आणि इकॉनॉमिक्सचे सर म्हणतात सेल म्हणजे विक्री. मग काय झालं काय मग? नाही, एकाच शब्दावर एकाही शिक्षकाचं एकमत नसल्यामुळे या मुलांनी परीक्षाच द्यायची नाही असं एकमताने ठरवलेलं आहे. हो. अच्छा. म्हणून परीक्षा तोंडावर आलेली असताना इथे सगळे खेळायला जमलेत, ते पण आपल्या घरी. अरे काय आहे काय? अगं आम्हाला मिसरूड फुटलं तरी आम्हाला मतं आली नव्हती आणि यांना दुधाचे दात नाही पडले तर ह्यांना एवढी मतं कुठून आली? सार्थक मुकटने अभ्यासाला बस नाही. तुम्ही मला मारणार असाल तर मी नाळ पिक्चर मधल्या मुलासारखं पळून जाईल. तू पळून कसं जाशील? मी आहे ना तुला. पळून कसं? वा, छान उपयोग झाला ना याचा. मग परत एकदा खेळूया? का मारताय तुम्ही सारखं माझ्या मुलाला? हे बघ लाड येत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडे येत. म्हणजे 5 वर्षापर्यंत मुलाचे लाड करावेत आणि 10व्या वर्षानंतर धोपटा. ओल्ड स्कूल आहे, ओल्ड स्कूल. बस करा हा. माझ्या मुलाला मारायचं नाही. सार्थक, मला काय वाटतं तुझ्या बाबांना ना त्यांच्या बाबांची आठवण आली असेल म्हणून ते असे वियर्ड वागतायत. हो का? नाही मी असं का वागतोय ना याला कारण आहेत माझ्याकडे. हो. मी आतली खोली आवरत होतो. सार्थकचे कपडे पडले होते. त्यात मला हे मिळालं. हा शॉर्ट. मग नाही ही शॉर्ट आहे हे मला माहितीये, पण मला यातून काय मिळालं माहितीये का? हा. एक कागद होता ज्याच्यावर मुलींचं नाव लिहिलेलं होतं. पुढे बदाम काढलेले होते. त्यातनं घुसलेला बाण. एक मार्कलिस्ट मिळाली. नाही त्याच्यावर फाटली असल्यामुळे नाव नाही कळलं, पण आडनाव करमरकर होतं म्हणजे हात असणार. आणि तो काय गणितात नापास झालेला होता. नापास. आणि तू आम्हाला का सांगितलं गणितात पास झालाय म्हणून? एवढंच. थांब जरा झाला. थांब इकडे उठ. नंतर तुला पडायचं आहे खाली. नंतर सिगरेटचं पाकिट मिळालं. सोनिया सिगरेटचं पाकिट मिळालं. आता पडू? आता पड. हा. सार्थक, मी जे 5 फटके आत मारले ना ते वेळीच मारले असते तर सार्थक अशा वळणाला लागलाच नसता. मी तुला सांगतो. बरोबर आहे, मारलाच पाहिजे. ही शॉट घ्यायची आहे आणि आता वस्तू द्यायच्या आहेत त्याला मारलाच पाहिजे. मारलंच पाहिजे. म्हणजे आज तू खरंच खूप मार खाणार आहे का? ही पॅट पप्पांची आहे आणि आपल्या वस्तू सुद्धा.
त्यासाठी मला एक जुनं तुटकं घड्याळ पाहिजे होतं. म्हणून मी बाबांचा जुना ड्रॉवर उघडला तर मला त्यात हे सगळं मिळालं. मी विचारणारच होतो हे काय म्हणून जपून ठेवलंय मी. तू काय स्वतःला हिंदी पिक्चर मधला जेलर बिलर समजतेस की काय? झाला आफ्टर आले. ए चला तुम्ही घरी चला, पहिल्यांदा घरी चला. चला पहिल्यांदा घरी चला. ए इकडे 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 चला चला पळा. ए चला पहिल्यांदा घरी. अगं काय माझ्या पाठी फिरते झाडा घेऊन आचारचा करत. नमस्कार रसिको हो, नमस्कार. तर क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत आळीमिळी गुपचिलीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मारणं हे सोल्युशन नसतं. पण तुम्हाला सोल्युशन लागेलच. कसलं? इकडे तिकडे फटके पडल्यावर अरे बापरे, तुम्हालाच सोल्युशन लागेल. माझ्या मुलाला फटके देता काय? हे बघ कुठल्या क्षणी दोन सॉलिड सेलिब्रिटीज आपल्या घरात येतील. त्यांच्या समोर हे असलं काही करू नको. तुम्हारे हर थप्पड़ का जवाब मिलेगा. आले 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 आले. माझी लाज वाचवायला पाहुणे आले. महाराष्ट्राचा फ्रेश स्मिताहास्य स्मिता शेवाळे आणि लाखाच्या नोटेसारखा लाख मुलाचा अभिनेता संदीप पाठक. अरे लवकर या, मदतीला या बाबा. काय आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांचं आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने स्वागत करतो. म्हणजे त्यांचं औक्षण करून स्वागत करतो. काय आमचे सेलिब्रिटी स्पेशल असतात, त्यामुळे त्या स्पेशल सेलिब्रिटीसाठी आम्ही एक स्पेशल गाणं पण म्हणतो आणि मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर तुमची परवानगी असेल तर तुमचं गाणं म्हणून स्वागत करूया आणि मग सुरुवात करूया. हो सर. आले तर जोरात सेलिब्रिटी घरात, उगवले स्मित हे आमुच्या मनात, हजाराची जोट जणू पाहुणे जोमात, अभिनयाचे वराड आमुच्या दारात, आवाज वाढव तुषार, आवाज वाढव तुषार तुला यांची शपथ हाय, 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 आवाज वाढव तुषार तुला यांची शपथ हाय. बी कम्फर्टेबल. हा, घर आपलं तर असं समजा. पण EMI पण तुम्हीच भराल हा? हे बाबा गप गप. सॉरी हा. काय आहे, अशा वेळी ही आमची शाखा नाही असं म्हणावं असं वाटतं. म्हणजे तुमच्याही बाबतीत असं कधी ना कधीतरी घडलेलं असेलच, त्याबद्दल मी तुम्हाला विचारीनच. पण त्याआधी आपल्या या सेलिब्रिटीजसाठी आज आपण एक स्पेशल सोहळा करणार आहोत इथे. बर. काय आपल्या मुलाचा जो जन्म होतो तेव्हा कौतुकाने आपण त्याचं बारसं करतो, त्याचं नाव ठेवतो. मग यथावकाश लोकही त्याला नावं ठेवतात, पण आपण नाव ठेवतोय आपल्यासाठी फार महत्त्वाचं असतं. पण गडबड अशी आहे की त्या मुलांना त्यांचं बारसं आठवतच नसतं. तेव्हा त्या बारशाची त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी आपण त्यांचं बारसं पुन्हा करणार आहोत. आजी आणि ताईची मारामारी होते, मी म्हणते तिला डुक्कर, ती म्हणते मला म्हणते. पण आई बाबा भांडतात तेव्हा नक्की होतं काय? नाही नाही नाही, आम्ही काही मुळीच बोलणार नाही. अरे वा, ओके. कबीर. आमचं आधीपासून ठरलं होतं की मुलगा झाला तर कबीर आणि मुलगी झाली तर स्मीरा असं नाव काय ठरलं होतं. स्मीरा? स्मीरा. आणि कबीराचे दोहे
ते आवडतात खरं तर. म्हणजे ते तिथूनच इन्स्पिरेशन मिळालंय आणि म्हणून. निशा कुर्र, अरे वा. स्वरा कुर्र. मी कानसेन आहे, तानसेन नाही. क्या बात आहे. संगीताशी आपला फार संबंध नाही. बरोबर. पण घरामध्ये संगीताचं वातावरण आहे. माझी आई संगीत विशारद आहे. बर. मी तबला शिकायला गेलो होतो, म्हणजे गाणं शिकायला गेलो होतो आधी लहानपणी. तर ते म्हणले तुझी बोट लांब आहे, तू तबला शिक. नाही, त्यांना बघूनच कळलं की ह्याला गाणं नको उगाच. ते वाक्य मला खूप लागलं होतं, तुझी बोट लांब आहे, तू तबला शिक, गाणं नाही जमणार. बर. म्हणलं हा बदला कुठे घेऊ शकतो आपण. मुलांची नावं. म्हणून मुलगा झाला निषाद, अच्छा, मुलगी झाली स्वरा. बरा. म्हणजे सोडलंच नाही दोन्ही याच्यात. दोन्ही 7 स्वरांमध्ये निषाद आहे. नी, सारे गम पद नी, नी टॉप आणि 7 स्वर माझी स्वरा. वा. हा पण स्मिता, हा हायपर ऍक्टिव्ह आहे असं वाटतं एकूण. तर ह्याच्या बाळाचे पाय पाळण्यात कधी दिसायला लागले? पोटात असल्यापासून. अरे बापरे. म्हणजे नक्की काय केलं? म्हणजे 4 महिने प्रेग्नेंट होते मी आणि मग त्याच्यासाठी सोनोग्राफी करायला गेले की मला हालचाल जाणवते. तर मला डॉक्टरने वेड्यात काढलेले. 4 महिन्यात असं काही हालचाल वगैरे नसते पोटात, ती 7व्या महिन्यात वगैरे. मग मी मम्मीला कायम म्हणायचे, अगो नाही मला जाणवतं, म्हणजे असं खूप नाही पण असं तर टिकल टिकल मला जाणवतं वगैरे वगैरे. त्यानंतर 7व्या महिन्यात अशी वेळ आली होती की मी रात्रभर जागी होते, कारण हा रात्रभर पोटात हलत होता. बापरे. आणि एका पॉइंटला मला रडायला आलं की आता झोप. आणि मी आमचे जे डॉक्टर आहेत त्यांना मी फोन करून विचारलं होतं की असं का होतंय, तो शांतच होत नाहीये. ते म्हणाले आता ॲक्टिव्ह बेबी आहे, तुझं काय करणार तू आता, त्याला गाऊन किंवा अंगाई असं म्हणून त्याला झोपव. म्हटलं पोटातल्या बाळाला. म्हणजे मला ते तेव्हाच कळलं होतं की पुढे जाऊन अंगाईच अंगाईच म्हणत बसायला लागणार आहे आपल्याला. असं काय नसतं. असं काही नसतं की नाही. मी त्याला म्हणते काय म्हणते, आणि तू कसं पोटामध्ये मला पंच करत होतास. करायचंस तू पंच? हो. हो. तुला शेंड्या लावायला काय मीच भेटलो? तुला पोटात पंच करायचं आहे आता आठवत आहे? काही केलू नकोस हा मला. हे पण संदीप, हा पण खूप शांत वाटतो रे. हो, मग हा शांत आहे तुझ्या कधी लक्षात आलं? कारण तू तर तसा नाहीयेस. मी अबोल मितभाषी, अरे हे शांत, कोणाला सांगतोयस तू? लाजाळू. कोणाला सांगतोयस तू? बरं मला सांग कल्पना, हा जे म्हणाला त्याच्यावर तुझा तरी विश्वास आहे नाही का? अजिबात नाही. म्हणजे हा शांत मितभाषी वगैरे? नाही नाही काही नाही. कबीर, माहितीये का तुला की मम्मा जेव्हा शूटिंगवरनं परत येते किंवा तुझा बाबा जेव्हा शूटिंगवरनं परत येतो तेव्हा त्यांना भूक लागलेली असते. त्यांना खरं तर खायला द्यायला पाहिजे काहीतरी. म्हणून आज पण आता ते शूटिंगवरनं आलेत, त्यामुळे आपण पण त्यांना आज काहीतरी खायला देऊया. त्यांना बिस्किट खायला देऊया. पण ते काय आहे, बिस्किट असं नुसतं खायचं नाही. मग काय गंमत त्यात? आपण बिस्किट त्यांच्या इथे कपाळावर ठेवायचं आहे. पॉपकॉर्न. पॉपकॉर्न नाही रे, बिस्किट. आयत्या वेळेला पॉपकॉर्न कुठून आणायचे? आधी नाही का सांगायचं, मारून ठेवले असते पॉपकॉर्न. हा, ए तू गप बिस्किट, गप बिस्किट. तर काय माहिती का, आई पॉपकॉर्न नाही, बिस्किट असतं ना, बिस्किट ते आईला खायला द्यायचं. पण असं खायला नाही द्यायचं, आईच्या इथे कपाळावर ठेवायचं आणि ना आणि तिचे हात असे पाठी धरायचे आणि तिला सांगायचं की तू खा. आणि या पण बाबाला द्यायचं आणि या आईला द्यायचं. आपण बघूया आता कसे आणि खातात खाली ते. पडला तर खाऊ नाही शकत. हा, खाली पडलं तर खाऊ नाही शकत. अरे बापरे. या सरडा विंचू, टाळ्या जोरदार, सरडा विंचू. तर मी म्हणते तिला डुक्कर, ती माकड मला म्हणते. पण आई बाबा भांडतात तेव्हा नक्की होतं काय? नाही नाही नाही, आम्ही कधी मुळीच बोलणार नाही. गणू गोगल गाय घालू पोटात पाय. इकडे या, मध्ये या. सांगणार नाही मुळी. हा. हे काय ए, करायचं? तिला काय देतो आपण करायचंय. आता तुम्ही मान वर करा, आम्ही तुमच्या कपाळावर बिस्किट ठेवणार आहोत आणि ते हात न लावता खायचंय.
अरे देवा. आणि ही मुलं काय करणार आहेत? मुलं काय नाही, मुलं बघत बसणार तुमची मजा. ही तुमची मज्जा. शेवाळे सांभाळू ना, घसरून पडाल तुम्ही. पडला 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 पडला. बिस्किट ओ माय गॉड. क्या बात है. वा, अभिनंदन पाठक, अभिनंदन. कमाल गेले. अतुल दादा, इतके वर्ष लोकांना असं वाटायचं मी लाफ्टर खातो, भाव खातो, कपाळावरचं बिस्किट खातो. क्या बात आहे. बरं मला सांग, तू बाबाची कुठली कुठली नाटकं आणि कुठली सिरियल बघितलीस किंवा पिक्चर? वराड निघाले लंडनला, ते तर सगळ्यांनीच बघितलं. आणि मास्टर ब्लास्टर. बघितलंयस तू मास्टर ब्लास्टर? हो. वा. बाई व्यक्ती की वल्ली. हा, पण तुला वराड निघाले लंडनला आठवतं? हो. कसं करायचं बाबा? मस्त करतो ना बाबा. हो. पण त्यातलं आम्हाला काहीतरी करून दाखव ना. करणार? हो. कर, त्याला जरा इंट्रो देतो मी असं. दे ना. आणि ते वराड लंडनला निघण्यासाठी त्या विमानाजवळ येऊन थांबलं. एक इबलीस पोट्ट वरच्या पायरीवर चढलं आणि म्हणलं, आत्या जर हे विमान वरती उडालं बदकन खाली पडलं तर? आईने नवस केलता ह्याच्या आईने. हा भद्र मेला. परवा दिवशी हळदी कुंकूचा कार्यक्रम. बायका आल्या, बायकांच्या मांडीत बसून बसून म्हणाल्या, काकू तुमच्या कपाळावरचं कुंकू पुसू? पण संदीप, माझी एक इच्छा आहे की त्यांनी वराड निघालं लंडनला मधलं केलंच थोडंसं. हो. पण तू जरा आम्हाला एक झलक दाखव ना वराड निघालं लंडनलाची. अरे बाप. वा. थोडीशी. हो. वराड लंडनला निघण्याच्या तयारीला लागलं. घरामध्ये जोरदार तयारी. नवरा बायकोचं भांडण वेगळ्याच कारणांमुळे चालू होतं. समद सामान घेतलंस का? अहो काय समजा घेतलं का? समजा घेतलं का? काय पाहिजे तुम्हाला? तू आपल्या बारक्या मुकुंदाच्या चड्ड्या घेतल्यास का? अहो घेतल्यात ना. तू माझ्या चड्ड्या घेतल्यास का? अहो घेतल्यात ना. काय लावलंय हो? बाकीच्या खोल्यांमध्ये जाऊन बघा, नवरा बायकोला काय काय विचारायला आहे. नथ घेतली का? मोनमाळ घेतली का? छल्ला घेतला का? वाक्या घेतल्या का? बुगड्या घेतल्या का? पाटल्या घेतल्या का? मणिमंगळसूत्र घेतलं का? लाकेट घेतले का? ते काही नका विचारू. चड्ड्या घेतल्या का? चड्ड्या घेतल्या का? चड्ड्या घेतल्या का? घेतल्यात, घातल्यात, सगळं झालंय. हे 7-8 ट्रंक, संदुका, सुटकेशी दिसायल्यात ना, हे भरू भरू फक्त चड्ड्याच घेतल्यात. तिकडे लंडनला गेल्यानंतर मांडवामध्ये चड्ड्या घाला न हिंडा, नाही तर लावा मांडोभर पताका. काय ग बाई माणूस चडीवाला. अगं कोणाचा जीव कशात आणि यांचा जीव चड्ड्यात. थँक्यू. वा वा वा. तुझा हा अभिनय बघून आम्ही चिडी चूप झालो. वा 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 वा. अरे मला पागल स्वराज्य शिवाजी जाते का? हर हर महादेव. होय. हर हर महादेव.
संदीप, आता तुझं बालपण गेलं फारच वेगळ्या वातावरणात. माजलगाव. तर आता तुझ्या बालपणात आणि निशादच्या बालपणात तुला किती फरक जाणवतो? खूप मोठा फरक आहे. मला मेजर डिफरन्स जो आत्ताच्या पिढीमध्ये म्हणजे ह्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये जो वाटतो तो खेळाच्या बाबतीत वाटतो. म्हणजे गावी असताना, गावाकडे माजलगावला असताना आम्ही कोया खेळायचो, विटीदांडू खेळायचो, गोट्या खेळायचो, क्रिकेट खेळायचो. आमच्याकडे लपाछुपी नाही म्हणतात, लपना छपनी म्हणतात. लपना छपनी खेळायचो आणि उन्हातानात खेळायचो. म्हणजे 48 डिग्री तापमान असतं उन्हाळ्यात सुद्धा. पण तेव्हा सुद्धा आम्ही टोपी बिपी काही न घालता आम्ही बिंदास्त खेळायचो. आणि मातीशी आमचं नातं होतं, कारण आम्ही मातीमध्ये खेळायचो. तर मला आता असं वाटतं की ती माती कुठेतरी नाहीये मुलांमध्ये. म्हणजे मुलांना मातीमध्ये खेळता येत नाही. गीता, हा. आता तुझं लहानपण कुठे मुंबईतच गेलं? पुण्यात गेलं. मी पुण्याची मुलगी. बर. तिकडे तुझं बालपण कसं गेलं? ऑफकोर्स मी आत्ता कोंढव्याला आम्ही शिफ्ट झालो, पण आम्ही कात्रज साईडला होतो आणि तिकडे मी सांगितलं तसं लहानपणी आमच्या इथे सर्पोद्यान आहे जवळच. हो. So, पण कात्रजला अजूनही आहे ना? हो, अजूनही आहे, पण त्यावेळेचं सर्पोद्यान म्हणजे बापरे, आमच्यासाठी आम्ही एवढं जवळ होतं, पण सुट्टीत जायचो आणि त्यावेळेला आम्ही जे असे बाहेर पडायचो आणि बाहेर पडून मग बिंधास लपाछपी, म्हणजे आमचा केवढा मोठा एरिया होता तो. कुठे कुठे लपायचे, कधी कधी दुसरा दिवस लागायचा आम्हाला शोधायला. आम्ही तो कंटिन्यू करायचो गेम. पण मी तुमची लपाछुपी पाहिली एका व्हिडिओमध्ये. हा कपाटात लपला होता आणि ही त्याला शोधत होती. हा, तशी लपाछपी चाललेली असते म्हणजे आमच्या घरातल्या घरात आम्ही. पण एक सांगू का, कबीरची एनर्जी म्हणजे किस्सेच त्याचे. सकाळी त्याचं 12:30चं स्कूल असतं, 12:30 ते 4:45, आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं तरीही दमत नाही येतो स्कूलला जाऊन. मग मी त्याला स्विमिंगचा क्लास लावला 6:15 ते 7:15. मला लक्षात आलं त्यानंतरही तो दमत नाहीये. मग मी खाली खेळायला त्याला पाठवायला लागले 2 तास, पण तरीही तो असाच. सो त्याची बॅटरी डाऊनच होत नाही. त्या घरात काय घडतंय स्मिताच्या, की ती सांगते की आपल्याला ह्या ठिकाणी जायचंय, नीट वागायचंय. इकडे उलट आहे, हा मला म्हणतो तिकडे जायचंय, नीट वागायचंय. हो, कारण त्याला प्रसंगाचं भान आहे. आणि मला असं कळलंय की असंच प्रसंगाचं भान तू आणखीन एकदा ठेवलं होतंस जेव्हा बाबा बाथरूम मध्ये अडकला होता. बाबा काय, हा पण अडकला होता? हो ना. काय झालं होतं? आम्ही आंघोळ करत होतो आणि अडकलो होतो. तर खूप वेळ झाला आणि दरवाजाच उघडत नाहीये. तर बाबा हलवतोय दरवाजा जोर जोरात. नाही, ती कामवाली येऊन गेली ना, आपली जुनं भांडी कामवाली येऊन करणारी. गेली. आम्ही आतमध्ये होतो. हा, तिने लॉक केलं. तर आम्ही म्हणलं आम्ही म्हणलं आम्ही शॉवर घेतोय दोघे जण, मी आणि निशाद. ते म्हणे हा ठीक आहे, मी दुसऱ्याकडची धुनी भांडी करून येते. असं नेहमीप्रमाणे तिने कडी लावून घेतली. तर नंतर मग सगळे हलवतोय दरवाजा, काय उघडतच नाही. तर मग परत काहीतरी विचार करायला लागला. मी फक्त असा हलवला तर उघडला दरवाजा. आणि मग त्याच्यानंतर तू काय म्हणलास? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. वन लाईनर आहे हा complete. वन लाईनर आहे. आपण अजून एक गेम खेळणार आहोत आता, आणि त्या गेमचं नाव असणार आहे ओजी कप दी वॉर जी. म्हणजे गेमचं नाव आहे कप दी वॉर. या गेमचे रूल्स मी तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगते. एका टीमला कपचा मनोरा रचायचा आहे आणि दुसऱ्या टीमने फुगे मारून तो मनोरा म्हणजेच ती कप्सची जी भिंत आहे ती पाडायची आहे. बघूया कोण जिंकतंय ते. मग चला सुरू करूया. चालू. धीरे दे, माझ्या हातात दे, बलून्स दे. वेळ संपायला आली आहे. 1 मिनिटात झालं पाहिजे हे. टिक टिक 9. टिक टिक 10. शेवटी कबीर जिंकलेला आहे. चला आता
उलटी टीम या. येस या 1 2 स्टार्ट. तुला लावायचे पटापट लाव. टिक टिक नाऊ टिक टिक टाइम अप टाइम अप. टाइम अप. Oh God. हा जिंकला मला वाटतंय. पण आम्हाला असं वाटतंय कबीर जिंकला. कबीर जिंकला. कबीर जिंकला. पण मला एक सांग संदीप, म्हणजे आता मादरगावहून इथे आलास तेव्हा एक मोठा कल्चरल डिफरन्स होता. हो. मुंबई अगदी, सारख्या अगदी. तिकडनं तू म्हणजे तुझी प्रगती मी पण खूप बघितलेली आहे. या सगळ्याच्या प्रवासात काही विनोदी प्रसंग येतात, काही मनाला भिडणारेही प्रसंग येतात, पण ते काही आठवत आहेत का? खरं तर स्ट्रगलच्या काळामध्ये विनोदी किस्सेही घडतात, पण जास्त इमोशनल किस्से जे असतात, इमोशनल प्रसंग जे आपल्यासोबत घडतात ते अधिक काळ आपल्यासोबत राहतात. आणि मला असं वाटतं की भावनिक प्रसंग तुम्हाला नेहमी प्रत्येकाच्या आयुष्यात, माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रेरणा देणारे असतात. त्यानंतर इकडे मुंबईत आल्यानंतर माझे वडील आजारी होते, म्हणजे त्यांना कॅन्सर झाला होता आणि त्यांची इच्छा होती की मी ॲक्टर व्हावं आणि त्यांना ते बघायचं होतं. अच्छा. व्यावसायिक नाटकामध्ये, सिरियलमध्ये, सिनेमामध्ये. आणि मी 5 वर्ष शिक्षण घेऊन, पण त्यांना कॅन्सर झाल्यामुळे मी मुंबईत आल्यानंतर पुढच्या एक 6-8 महिन्यामध्ये ते गेले. मग मी परत गावी गेलो आणि ते झाल्यानंतर तो एक आपल्याला धक्का असतो ना की ज्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं होतं ते आज नाही आहेत. पण तिकडनं आल्यानंतर मला पुरुषोत्तम बेर्डे सरांचं नाटक मिळालं, सर आले जाऊन, ज्याच्यामध्ये भूकंपामध्ये त्याच्या वडिलांचं निधन झालेलं असतं. अशी ती गोष्ट होती आणि मला इतकं आश्चर्य वाटलं की मी म्हणलं की हा वडिलांनी दिलेला आशीर्वाद आहे, हा प्रसाद आहे. आणि अतुल दादा तुला सांगतो, त्या 2002 नंतर म्हणजे जेव्हा वडील गेले त्याच्यानंतर मी मुंबईत आलो, नाटक मिळालं, ते आजपर्यंत मी कधीच मागे वळून बघितलेलं नाहीये. वडील गेल्यानंतर त्यांचे सतत आशीर्वाद मिळत राहिले आणि आजही कुठेतरी मी समजा खचलो तर नाही, म्हणजे प्रयोगाच्या आधी सुद्धा एंट्री घेताना जसं आपण नटराजाच्या पाया पडतो किंवा रंगमंचाच्या पाया पडतो, तसं विंगेमध्ये जेव्हा पडदा उघडतो कुठल्याही नाटकाचा, वराडचा, आणि मी तेव्हा फक्त एक नमस्कार वरती आठवतो, त्यांच्याकडे बघतो आणि त्यांचं अस्तित्व आहे असं समजून मी प्रयोग करतो आणि जगतो आणि लढा देतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी अमिताभ बच्चन साहेबांकडे बघून नाही आलो मुंबईत. मला असं मकरंद अनासपुरे तेव्हा स्टार झाला होता, त्याच्यानंतर चंदू सर होते, मी ह्यांच्याकडे बघून मुंबईत आलो. त्याच्यामुळे पण ते माझ्यासाठी मकरंद अनासपुरेकडे बघून तू मुंबईत आलास. हो, म्हणजे मकरंद अनासपुरे तेव्हा जाऊबाई जोरात आणि नंतर कायद्याचं बोल आला. त्याची स्टाईल नाही आता मकू तेव्हा मग आम्हाला, मी त्याच्याकडे जायचो, भेटायचो. काय कसं आहे माहिती का फाटक्या तोरताली, आपण मराठवाड्यातले आहोत, आपल्याकडं पाणी नाही, त्याच्यामुळं मेहनत घेतलीच पाहिजे, मेहनतीला पर्याय नाही, कामाला नाही नको म्हणूच बरं, नाही तर उपाशी मरशील. आता आपण अजून एक गेम खेळणार आहोत ज्याचं नाव आहे मिले स्टेप मेरा तुम्हारा. हो. त्या गेमचे रूल्स मी तुम्हाला आणि माझ्या प्रेक्षकांना समजावून सांगते. आपण सगळे एकमेकांकडे पाठ करून उभे राहूया. मी माझ्या पाठीमागे उभे असणाऱ्याला एक ॲक्शन किंवा एक स्टेप करून दाखवेन, ती त्याने त्याच्या पाठीमागे उभ्या असणाऱ्याला दाखवायची आणि त्याने ती पुढे पास करत जायची. सगळ्यात शेवटी बघूया मी जी सुरुवातीला ॲक्शन करून दाखवली होती तीच ॲक्शन पास ऑन झाली आहे का नाही. नाही ती नाही. बघूया तरी, पण त्यासाठी आपल्या सगळ्यांना एका रांगेत उभं राहावं लागेल. या बरं, या गेममध्ये बाळ हातात असल्यामुळे मी स्टेप्स काही कन्सिडर करणार आहे. हां, नाही आता इकडे मध्ये ये. हा, करून दाखव. हे काय केलं तुम्ही माझ्या स्टेपचं? मला
सांगितलं तू वॉकमॅन म्हणतो. हा, आता स्टेप काय होती त्या? स्टेप ही होती. एक वेळ त्यांनी फक्त हे केलं. अगं बाई, एवढं सगळं बरं, ह्यांनी कधी असं अडचणीत टाकायचा प्रसंग आले की नाही? की कबीर कबीर थांब रे बाबा, नको रे बोलू, अरे गप्प बस, असं कधी होतं की नाही? आता नाही होते मला अगं थांब त्यांना पण आता नाही होत आहे. आता हेच त्यांनी करावं म्हणून त्याला इथे बोलवलेलं आहे. बरं, पण माझा हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तू शूटिंगला जातेस, आई बऱ्याचदा पुण्यात असते. कबीरकडे कोण लक्ष देतं ग मग घरी? कबीर मला सांग, तुझ्याकडे कोण लक्ष देतं? दीदी दीदी. कोण दीदी? यांना माहिती नाहीये. अर्चना अर्चना दीदी. आता सांग ना अर्चना दीदी बद्दल तुला. मला जेवण घालते. आणि अंघोळ आंघोळ आणि आणि काय? आणि कधी ऐकलं नाही तर मारते. व्हेरी गुड. हा ए चल मारत नाही हा. काय हे एक्स्ट्रा आहे, हा? हे खोटं आहे, खोटं आहे. हे खोटं आहे, हे खोटं आहे. ओरडते ओरडते. आणि ओरडते. नाही पण आमचा अजून एक किस्सा म्हणजे कबीर नवीन शाळेत जायला लागला होता. तर मला याला हँडल कसं करायचं आणि स्कूलला कसं पाठवायचं हे खूप मोठा टास्क होता. एक ट्रिक शोधून काढली होती. आणि मग मी काय करायचे, अर्चनाला असं बसवायचे माझ्या शेजारी आणि अर्चनाला म्हणायचे, अर्चना बघू तू शूज घातलेत का? कबीर ती शूज नाही घालत आहे. मग कबीर काय करायचा, परत जायचं आणि शूज घालायचा. मग काय करायचं मी, अर्चना तू शांत नाही बसलीयस, तू फिनिश केलंयस. मग काय करणार कबीर, पटकन जायचं फिनिश करून टाकायचं ते सगळं काम. असं म्हणत पितो. अर्चना, तू एका जागेवर बसत नाहीयेस. एकदा आम्ही चाललो होतो रस्त्याने आणि माझं पाकिट घरी राहिलं आणि मी त्याला म्हटलं की अरे देवा पाकिट विसरलं माझं. आता तो म्हणाला की मम्मा मला चॉकलेट. म्हटलं अरे आत्ता म्हटलं ना तुला पाकिट विसरलं कबीर. अरे आता काय करूया मम्मा चल पैसे कमवायला जाऊ. मी म्हटलं पैसे कमवायला जाऊ, ATM मध्ये पैसे कमवायला जाऊ ना. आपल्याला त्याला असं वाटतं की ATM मध्ये गेलं की तिकडे पैसे म्हणजे पैसे कमवायला तिकडेच जायचं असतं. मिळतात पैसे, ATM मध्ये जायचं, पैसे काढायचे आणि परत यायचं. किती छान ना. काय रे, असं असतं तर काय पाहिजे आणि होतं? ते तसे पैसे मिळतात. देवा, कबीरचं ऐक आणि आम्हाला खरंच पैसे ATM मधूनच आमच्या कमवता नावाचं येऊ एक दे. एक ATM ठेवून दे. तू रिहर्सलला पण चंदू सरांबरोबर जायचं असं मी ऐकलं गाडीत. हो जायचो. अरे चंदू सर चिडणार नाही, चंदू सर स्पोर्टिंगली घेतील, मी सांगेन चंदू सरांना. नाही नको खूप पर्सनल आमचा किस्सा आहे असू दे असू दे, पण आम्हाला कळू दे की. एके ठिकाणी मी सिनेमा करत होतो आणि त्यांच्या मीटिंगला गेलो. तर सिनेमाची मीटिंग चालू असताना त्या एक मॅडम होत्या. त्या असं मला म्हणाल्या की त्या नाटकाला आल्या होत्या आधी माझ्या एका सासू माझी डासूला. त्या नाटकातलं काम बघून त्या म्हणले की माझ्या सिनेमात तू काम कर. तर मी म्हणलं हो. तर मीटिंगमध्ये त्या असं म्हणाले की जेव्हा शूटिंग सुरू होईल तेव्हा तुझे हे जे दात आहेत ते सोबत घेऊन ये. ते नाटकात जे वापरलेस ना दात ते सोबत घेऊन ये. तर मला कळेल म्हणलं मला नाही कळलं. अरे नाटकात ते वापरलेस ना ते दात आपण त्या सिनेमात वापरूया. तर मी पुढे आलो म्हणलं हे सोबतच आहेत माझ्या. इतकी सुंदर दात तुला कोणी दिली होती कधी? आणि हे सोबतच घेऊन फिरतो मी. तुम्ही आलात कार्यक्रमाला तर मजा आली, तुला हाही कार्यक्रम आवडला असेल. मग पण जाण्याच्या आधी आमच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देणं मस्ट आहे. मस्त आहे. पण ते तुझ्या आवाजात नको आहेत आम्हाला. आम्हाला काही लोकांच्या आवाजात ते ऐकायचे आहेत. नक्की मंडळी, आजकाल असं झालेलं आहे की लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान नाहीत, म्हणून झी मराठीनं लहान लेकरासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. आळी मिळी गुपचिळी. सगळ्या महिला वर्गांना मला असं सांगणं आहे की बाई लेकरांना घेऊन सेटवर या. वाकडा मिशीचा
मला आजूबाजूची जी माणसं आहेत मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांचे सुद्धा आवाज काढायला मला लहानपणापासून खूप आवडतं. तर माझे काका आहेत परभणीचे, तर त्यांचा आवाज मला लहानपणापासून खूप वेगळा साऊंड व्हायचा आणि इंटरेस्टिंग आहे आणि तिकडचा तो लहेजा आहे. आता का नाही, काय झालंय माहितीये का? लेकरांना काय झालंय शहरामध्ये का नाही, बिल्डिंगाच बिल्डिंगा, एवढ्या उंच आकाशाला गगनाला भिडणाऱ्या बिल्डिंगा, म्हणजे सकाळी निघणारा माणूस संध्याकाळी खाली यायचं काम आहे का नाही. पण आपल्या वाहिनीनं म्हणजे झी मराठी वाहिनीनं समध्याची काळजी घेतलेली. म्हणजे हवा येऊ द्या, म्हणजे लोकांना हसवीत येत, लोक नॉर्मल राहतात, एकदम टुकटुकीत राहतात. त्याच्याबरोबरच आळी मिळी चिडी असा कार्यक्रम सुरू केल्यामुळे आणि माझे जे फेवरेट आहेत का नाही, अतुल दादा परचुरे, ते स्वतः इथं असल्यामुळे आम्हाला लय मजा आलेली. त्याच्यामुळे तुम्ही कार्यक्रम बघा आणि कार्यक्रमामध्ये जे गेम्स असतात ते सुद्धा आपापल्या घरी खेळा, आहे का नाही. थँक्यू थँक्यू थँक्यू. कबीर आणि निषादसाठी झी मराठीतर्फे एक छोटी भेटवस्तू आहे, ती मी त्यांना देतो पहिल्यांदा. सरना विंचू. मारामारी होते, मी म्हणते तिला डुक्कर, ती मॅटर मला म्हणते. पण आई बाबा म्हणतात तेव्हा नक्की होतं काय? नाही नाही नाही, आम्ही काही मुळीच बोलणार नाही. बनू गोगल गाय घालू पोटात पाय, कोणा सिक्रेट सांगणार नाही मुळी. आई मेरी गुपचिडी, आई मेरी गुपचिडी. तुम्ही आलात, खरंच खूप मजा आली. संदीप आणि स्मिता, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि निषाद आणि कबीर दोघांनाही ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. चला, थँक्यू. या. थँक्यू थँक्यू Thank you. थँक्यू. वा, या. खूप मजा आली, खूप मजा आली. चला, पण खूप लेट झालाय आता. गुड नाईट म्हणायची वेळ झाली पिल्लू. म्हणजे गोष्ट ऐकायची वेळ झाली. पण हा. मम्मा, आज तू गोष्ट सांगणार, पप्पा नाही. अरे असं काय, मला सांगू दे ना गोष्ट, मी सांगतो की. मम्मा सांगणार. बरं, मी सांगते हा गोष्ट. हा. ये. एकदा ना एक मुलगा होता, त्याचे बाबा पोस्टमन होते. पण मुलाला मात्र हे सगळं की नाही फार बोर वाटायचं. त्याला वाटायचं आपले बाबा काय काम करतात, म्हणजे एकदम युजलेस काम करत असतील आपले बाबा. असे बरेच बाबा असतात. पण एकदा काय झालं, त्या मुलाचे बाबा आजारी पडले. मग त्या पोस्टमन बाबांनी सांगितलं की बाळा, आज जरा माझी 4 पत्र तू पोहोचवशील का. मग जेव्हा तो मुलगा ती पत्र वाटायला गेला, तेव्हा त्याला कळलं की त्याचे बाबा काय काम करतात ते. काय काम करत होते? पत्र वाटण्याचंच ना. पत्र वाटण्याचंच, पण त्याहून थोडं वेगळं. एका अंध बाईला एक लिफाफा द्यायचा होता, पण त्यातला कागद कोरा होता. तर त्या कोऱ्या कागदावर असं लिहिलं होतं की त्या मुलाच्या आईला काहीतरी वाचून दाखवा पत्रातलं, तिला कळता कामा नये, तिला तिचा मुलगा एकटं सोडून गेलाय ते. मग एका बाईला तिच्या लिफाफ्यातून काही पैसे द्यायला सांगितले. तिचा नवरा शहीद झाला होता आणि पेन्शन यायला थोडा वेळ होता. ही आणि अशी अनेक पत्र वाटल्यानंतर त्या मुलाला कळलं की आपले बाबा काय काम करतात. तर त्या मुलाचे बाबा हे स्वप्न वाटतात पत्रांच्या रूपातून, उमेद डिलिव्हर करतात. कसं आहे ना सार्थक, आपणही जरा बाबांना कधी कधी समजण्यात
चूक करतो की नाही? आय नो. आपल्या CCTV सारखे वाटतात आपले बाबा, सतत नजर ठेवणारे. पण खरं तर ते GPS सारखे असतात, रस्ता दाखवणारे. माझ्या आयुष्यातली सगळी पेन्शन, माझे सगळे SIP फंड्स तूच आहेस रे. तुला ओरडलो म्हणून रागावू नकोस. मारलं तुला ना तर वळ माझ्या मनावर उठतात. सॉरी बाबा. हे असे आमचे इमोशनल वीकेंड गेले ना की आमचा आठवडा अजून छान जातो बघा. तुमची मुलं आणि तुम्ही असे एकमेकांना सॉरी म्हणत असाल ना तर मग तुम्ही करेक्ट नोटवर आहात. अशीच एक करेक्ट नोट दर शुक्रवारी शनिवारी तुमच्या भेटीला येते. ती म्हणजे क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीमिळी गुपचिळी.